तर मी आता आमच्या शेजारच्यांचं शेत आहे जिथे खूप सुंदर अशी फुलं येतात आणि आम्ही ओळखीचे आहोत. म्हणजे मी काही चोरी करत नाही आहे, नाही तर काही लोक म्हणतील ताई तुम्ही इथे चोरी करताय का, तर अजिबात नाही. मामा ओळखीचे आहेत आणि ही फुलं तशी आता झाडावरतीच कोंबजून जातात. तर मी कळ्या आणि फुलं घेऊन चालली. त्यांना कॉल केला होता तर मामा म्हणले मी येतोय म्हणून, पण तोपर्यंत म्हणलं आपण फुलं घ्यावीत, कारण मामा आल्यानंतर तोडण्यात वेळ जातो. ते सुद्धा तोडून म्हणजे तोडू लागतात. पण आता मी म्हणलं आहे वेळ तर तोडून घ्यावी. तर किती सुंदर फुलं आहेत आणि शेतकऱ्यांचं मन किती निर्मळ असतं ना. ते नाहीये तिथे तरी ते म्हणले की घेऊन जा ताई फुलं, आणि मी येतोच आहे म्हणले. कढीपत्ता सुद्धा आहे शेतात, तो सुद्धा आवर्जून न्या असं त्यांनी सांगितलंय. ते बघ ते तिकडं मोर बोलवतात. हो, आमच्या शेताच्या साईडला ना तिकडे जंगल आहे आणि मोर खूप असतात. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे की आमच्या शेताच्या मागच्या साईडला खूप सारे मोर आहेत आणि त्यांचा आवाज येतो. ते बघा तिकडे मामा आहेत. तर तिथे कढीपत्ता सुद्धा आहे शेतात आणि चला बघूयात आपण. तर किती छान वाटतंय ना सगळं वातावरण. इथे सुद्धा एक जास्वंदीचं झाड आहे. तर हे आहे छान कढीपत्त्याचं झाड आणि फ्रेश कढीपत्ता आहे एकदम. हे लिंबाचं झाड आहे, पण लिंबू त्याला काही दिसत नाहीये. ते बघा तिथे मोर आहे. मलाच दिसतोय तो, तुम्हाला नाही दिसत आहे ते काय? हा दिसला ना. मान वळवून फिरतोय ते बघा किती सारे आहेत. ते बघा मामा पण तिकडे चालले. किती सारे आहेत. जंगल आहे ना हे बघा किती छान वातावरण आहे. श्रावण सोमवार निमित्त आमच्या किरायदारांनी पहा किती सुंदर अशी रांगोळी काढली अंगणात. मी आली आता घरी. तर आमच्या अंगणात जे जास्वंदीचं झाड आहे तर त्याला तेवढी काही फुलं येत नाहीत आणि जरी एक दोन कळ्या आल्या तरी गायी वगैरे येतात आणि त्या खाऊन टाकतात. त्याच्यामुळे मग आम्हाला काही फुलं भेटत नाहीत जास्त आणि सारखं सारखं कोणाकडून आणणार. मग शेताच्या शेजारीच आहे झाड, तर तिथनं मी आणत असते आणि खरंच ही जास्वंदीची फुलं बघून किती छान वाटतं. असं पूजा केल्यासारखं असं एकदम प्रसन्न असं मंदिर दिसतं आणि घरातलं वातावरण पण खूप छान वाटतं. 4 पानाचे असे बेलपत्र मिळाले. इतकी फुलं आणली आहेत. तर मी आता जी फुलं आहेत तर ती एका टोपलीमध्ये काढत आहे आणि ज्या कळ्या आहेत तर त्या बाजूला ठेवणार आहे पाण्यामध्ये. इतकी फुलं निघालेली आहेत म्हणजे पूर्ण ही टोकरी पूर्ण भरून गेली आहे. आणि हे बघा हे कळ्या आहेत ज्या आता एक दोन दिवसामध्ये उमलून जातील छानपैकी. आणि खूप सुंदर अशी फुलं आहेत. अशी सुंदर फुलं आहेत जास्वंदाची, एकदम मस्तपैकी उमललेली आहेत. आणि मला ना आज म्हणजे आज सोमवार आहे, म्हणजे हा सोमवारचा दिवस आहे. आता मला माहित नाही हा व्लॉग मी कधी अपलोड करेल, 1-2-3 दिवसांनी नक्कीच करेल. तर त्यामध्ये ना बेल सकाळी मी निवडत होते तर मला 3 पानाची तर बेल असतातच, पण 4 पानाचे, 5 पानाचे आणि 6 पानाचे बेल मिळालेले आहेत. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला असे बेल मिळतात 4, 5 किंवा 6चं, तुम्ही त्याचं काय करता ते नक्की सांगा. तसं मी देवाकडे ठेवलं आणि त्यांनाही पूजलेलं आहे, पण तुम्ही काय करता ते नक्की सांगा.
थोडे फुलं मी आमच्या किरायदारला देत आहे. खेते माहिती घे दो. आणि दुसऱ्या दिवशी ह्या कळ्या अशा मस्त उमललेल्या आहेत फुलाच्या. थोड्या काही राहिलेल्या आहेत, बाकीच्या अशा छान उमललेल्या आहेत. म्हणजे झाडावरती जेवढं मोठं फुल आहे त्यापेक्षा हे थोडंसं साईजला छोटं आहे, पण खूप सुंदर दिसत आहेत. आणि काल जे उमललेली फुलं आहेत तर ती मी वाटून टाकली सगळ्यांना, आणि थोडीफार जी राहिली होती तर ती पिशवीत ठेवली होती, तर ती अशी काही झालेली आहे सध्या, पूर्ण कोमजून गेली आहे, पण फ्रीजमध्ये ठेवली आहे तरीही. असा होता आपला सिम्पल नॅचरल ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉगला लाईक करा आणि चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही आयडिया असतील किंवा तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. टाटा.